स्वाध्याय इयत्ता 7वी विषय विज्ञान पाठ 16वा नैसर्गिक साधन संपत्ती. 1. खाली दिलेल्या 3 प्रकारांच्या आधारे नैसर्गिक साधन संपत्तीचे वर्णन लिहा. अ. खानसंपत्ती. खाणकामाद्वारे पृथ्वीच्या भूगर्भातून खनिजे काढण्यात येतात. सोने, चांदी, तांबे, प्लॅटिनियम यांसारखे धातू मुक्त स्थितीत भूगर्भात सापडतात. इतर धातूंप्रमाणेच हिरा, माणिक, नीलमणी, पाचू, जेड, झिर्कॉन यांसारखे रत्ने, मौल्यवान सोने, चांदी, प्लॅटिनियम हे सारे खनिजसंपत्तीचाच भाग आहे. भूगर्भात सेंधव मिठाचे साठेही सापडतात. लोह, मॅंगनीज, बॉक्साईट, तांबे, अभ्रक अशा खनिजांशिवाय मानवी व्यवहार अशक्य आहे. जीवाश्म इंधने जसे दगडी कोळसा, खनिज तेल आणि नैसर्गिक वायू यांमुळे आपल्याला विविध प्रकारे ऊर्जा मिळते. आपले दळणवळण, विद्युत निर्मिती हे सारे खनिज संपत्तीवरच अवलंबून आहे. आ. वनसंपत्ती. उत्तर. जंगलांनी वेढलेला भूभाग झपाट्याने कमी होत आहे. खरे पाहिले तर जंगलांमुळे आपले हवामान, ऋतुचक्र, पर्जन्यमान, ऑक्सिजनचे मुबलक प्रमाण अशांसारखा अनेक निसर्गतः होणाऱ्या घटनांचे नियंत्रण होते. वनस्पती आपल्याला अनेक उपयुक्त वनस्पती देते. वृक्ष आपल्याला लाकूड देतात. त्यांमुळे बांधकाम, शेतीची अवजारे, फर्निचर अशा गरजा पूर्ण होतात. पेपर, रबर, औषधे, तेल, साबण, सौंदर्य प्रसाधने अशी अनेक उत्पादने वनस्पतींमुळेच आपल्याला मिळतात. इ. सागर संपत्ती. समुद्रातून प्रथिनयुक्त सागरी अन्न मिळते. निरनिराळ्या प्रकारचे मासे आणि अन्य जीव ही आपली पोषणाची निकड भागवतात. अनेक प्रकारचे खनिजे आणि जीवाश्म इंधने सागर तळाशी सापडतात. खनिज तेल व नैसर्गिक वायूचा साठा मोठ्या प्रमाणावर सागर तळाशी आहे. थोरियम, मॅग्नियम, पोटॅशियम, सोडियम सल्फेट ही महत्त्वाची खनिजे सागरी जलात सापडतात. सागरी जीवांपासून काही औषधे आणि जीवनसत्वयुक्त तेल मिळवले जाते. समुद्राच्या पाण्याला शुद्ध करून त्यापासून पिण्याचे पाणी तयार करता येते. खाण्याचे मीठ देखील समुद्राच्या पाण्यापासून बनवण्यात येते. 2. खालील प्रश्नांची उत्तरे तुमच्या शब्दात लिहा. अ. जीवाश्म इंधन म्हणजे काय? त्यांचे प्रकार कोणते? उत्तर. जीवाश्म हा शब्द जीव बरोबर सजीव सृष्टी, अश्म बरोबर दगड अशा अर्थांचा आहे. 2. पृथ्वीवरील कोट्यावधी वर्षापूर्वीची जंगले आणि सजीव नैसर्गिक घडामोडींमुळे जमिनीत गाडली गेली. 3. त्यांच्यावर हळूहळू मातीचे थर जमा होत गेले. या अवशेषांवर वरून प्रचंड दाब आणि चहूबाजूंनी पृथ्वीच्या पोटातील उष्णता यांचा परिणाम झाला. 4. या गाडल्या गेलेल्या सजीवांचे रूपांतर हळूहळू इंधनात झाले. या इंधनाला जीवाश्म इंधन असे म्हणतात. 5. त्या वनस्पतींच्या अवशेषांपासून दगडी कोळसा तयार झाला व इतर सर्व सजीवांपासून खनिज तेल व नैसर्गिक वायू तयार झाले. आ. खनिज तेलापासून कोणकोणते घटक पदार्थ मिळतात त्यांची यादी करा. उत्तर. पेट्रोलियम हे हायड्रोकार्बन या प्रकारच्या अनेक संयुगांचे मिश्रण असते. त्यामध्ये ऑक्सिजन, नायट्रोजन आणि गंधकाची संयुगे असतात. पेट्रोल, डिझेल, केरोसिन, नॅफ्था, वंगण, डांबर हे घटक खनिज तेलापासून मिळतात. इ. जंगलातून आपणास काय काय मिळते? उत्तर. जंगलातील वनस्पतींकडून आपल्याला बांधकामाचे लाकूड, सरपण, औषधे, धागे, कागद, रबर, डिंक, सुगंधी द्रव्य, अर्कयुक्त तेल, विविध फळे, कंदमुळे, कात, रंग अशी अनेक उत्पादने मिळतात. जंगलातून कीटकांच्या साहाय्याने मध व लाख मिळवता येते. जंगलामुळे हवामान बदल, मृदा धूप, प्रदूषण अशा अनेक हानिकारक बाबींना आळा घालता येतो. जलसंधारण, पावसाची नियमितता अशी अनेक संरक्षण कामे देखील इ. सागर संपत्तीमध्ये कशा कशाचा समावेश होतो? त्याचा आपल्याला काय उपयोग आहे? सागर संपत्ती. सागर संपत्तीमध्ये जैविक आणि अजैविक अशा 2 प्रकारच्या संपत्तीचा समावेश होतो. जैविक संपत्तीत शार्क,
कॉड, सुरमई, पॉपलेट, बोंबील असे मासे व कोळंबी, शिंपले, समुद्र काकडी यांसारखे सागरी जीव येतात. अजैविक संपत्तीमध्ये महासागराच्या पाण्यात विरघळलेल्या स्थितीतील खनिजे उदाहरणार्थ फॉस्फेट, सोडियम, मॅग्नेशियम, मॅंगनीज, गंधक, आयोडीन, युरेनियम आणि थोरियम इत्यादी खनिजे सापडतात. अनेक प्रकारची रत्ने, शंख, शिंपले, मोती सागरातील प्राण्यांकडून मिळतात. सागर तळाशी खनिज तेलाचा व नैसर्गिक वायूचा मोठा साठा आहे. त्याचा इंधन म्हणून वापर होतो. उपयोग: सागरातून मीठ उत्पादन केले जाते, तसेच माशांच्या रूपात प्रथिनयुक्त अन्न मिळते. शंख, शिंपले यांचा औषध निर्मिती, अलंकार, शोभेच्या वस्तू निर्मितीसाठी वापर करण्यात येतो. समुद्र काकडी या प्राण्यापासून कॅन्सर तसेच ट्यूमर रोखण्यासाठी औषध तयार करता येते. कोळंबीसारखे जीव निर्यात केले जातात, त्यातून परकीय चलन मिळते. समुद्रात सापडणाऱ्या मोती, पोवळी अशा रत्नांची देखील खूप मागणी असते. सागरी खनिजे विविध उद्योगात वापरली जातात. खनिज तेल आणि नैसर्गिक वायूंचा इंधन म्हणून उपयोग होतो. वाहनांसाठी वापरल्या जाणाऱ्या इंधनांचा अपव्यय का टाळावा? उत्तर: संपूर्ण जगात आणि विशेषतः भारतात लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे. दळणवळण गरजेचे होऊ लागले आहे. मोटार गाड्यांची संख्याही खूप वेगाने वाढत आहे. त्यामुळे इंधनाची मागणी वाढली आहे. मात्र कोट्यावधी वर्षापूर्वी तयार झालेले जीवाश्म इंधनांचे साठे मर्यादित आहेत. शिवाय वाहनांमुळे खूप मोठ्या प्रमाणात CO2 निर्माण होऊन प्रदूषण आणि हवामान बदल होतो. आपल्यावर ऊर्जा संकटाची भीती आहे, म्हणून वाहनांसाठी वापरल्या जाणाऱ्या इंधनांचा अपव्यय टाळावा. वनस्पती व प्राणी यांचे जंगलातील वैविध्य का कमी होत चालले आहे? उत्तर: मानवाच्या लोकसंख्येतील अफाट वाढीमुळे अधिकाधिक जमिनीची आवश्यकता भासते. शहरीकरण आणि औद्योगिकरणामुळे जंगलतोड झाली आहे. शिवाय आपल्याला ज्या उत्पादनाची गरज असते ती उत्पादने मिळवण्यासाठी आपण जंगलातील जैवविविधता नष्ट करतो. शिकार केल्यामुळे जंगली प्राण्यांची संख्या कमी झाली. मानवी कारणांनी वनस्पती व प्राणी यांचे जंगलातील वैविध्य कमी होत चालले आहे. 5 खनिजांची नावे व त्यांपासून मिळणारे उपयुक्त पदार्थ लिहा. 1. लोह खनिज: मॅंगनीज, बॉक्साइट, तांबे, अभ्रक ही 5 उपयुक्त खनिजे आहेत. 1. लोह खनिज: लोखंडी साहित्य निर्माण करण्यासाठी लोह खनिजाचा वापर होतो. शेतीची अवजारे, रेल्वे रूळ, अवजड उद्योगधंदे इत्यादी पूर्णपणे लोह खनिजांवर अवलंबून असतात. 2. मॅंगनीज: मॅंगनीजची अनेक संयुगे उपयुक्त आहेत. त्यांचा वापर औषधे तयार करण्यासाठी तसेच काचेला गुलाबी रंगछटा देण्यासाठी केला जातो. मॅंगनीज विद्युत उपकरणांमध्येही वापरले जाते. 3. बॉक्साइट: बॉक्साइटपासून ॲल्युमिनियम मिळते. ॲल्युमिनियम हे उत्तम वीजवाहक व उष्णवाहक असल्याने त्याचा वापर विद्युत तारा बनवण्यासाठी केला जातो. तसेच त्याची घनता कमी असल्यामुळे विमाने, वाहतुकीची साधने यांमध्ये त्याचा प्रामुख्याने उपयोग केला जातो. 4. तांबे: तांबे शीघ्र विद्युतवाहक असल्यामुळे विजेच्या तारा तांब्यापासून बनवल्या जातात. रेडिओ, टेलिफोन, वाहने तसेच भांडी व मूर्ती बनवण्यासाठी तांब्याचा वापर केला जातो. 5. अभ्रक: अभ्रकाचा वापर औषधे, रंग, विद्युत यंत्रे व उपकरणे, बिनतारी संदेश यंत्रणा अशा अनेक ठिकाणी करण्यात येतो. धातुकांपासून धातू मिळण्याच्या प्रक्रियेमधील 2 महत्त्वाचे टप्पे लिहा. उत्तर: धातुकांपासून धातू मिळवण्याच्या प्रक्रियेतील 2 महत्त्वाचे टप्पे म्हणजे त्यांचे निष्कर्षण व शुद्धीकरण हे होत. भूगर्भात धातू शोधणे व तेथून बाहेर काढण्याची प्रक्रिया म्हणजे धातू निष्कर्षण होय. भूगर्भातून काढलेल्या धातूवर विविध प्रक्रिया करून त्यापासून शुद्ध धातू मिळवण्याची प्रक्रिया म्हणजे धातूचे शुद्धीकरण होय. 3. नैसर्गिक साधनसंपत्तीचे जतन व संवर्धन करण्याचे उपाय कोणते आहेत? नैसर्गिक साधनसंपत्तीचे जतन व संवर्धन करण्याचे उपाय पुढीलप्रमाणे. 1. नैसर्गिक साधनसंपत्तीबद्दल सर्वांना जागरूक करणे. 2. नैसर्गिक साधनसंपत्ती संपून जाऊ शकते, त्यामुळे तिच्या वापरावर आपण नियंत्रण ठेवावे. 3. नैसर्गिक समतोल राखण्यासाठी ज्या मार्गांनी साधनसंपदा वाढेल त्याचा अवलंब करणे. उदाहरणार्थ
वनीकरणाच्या मोहिमा हाती घेऊन जंगल वाढवणे. 4. पर्यायी ऊर्जा स्रोत वापरणे. जीवाश्म इंधने संपुष्टात येण्याचे ऊर्जा संकट आहे, त्याला तोंड देण्यासाठी आपण सौर ऊर्जा, पवन ऊर्जा असे पर्याय वापरले पाहिजेत. 5. प्रदूषणाला आळा घालणे. प्रदूषणाने नैसर्गिक साधनसंपदा नष्ट होते. प्रश्न 4. खालील ओघ तक्ता पूर्ण करा. इंधने, जीवाश्म इंधने, स्नायुरूप, द्रवरूप, वायुरूप. स्नायुरूप दगडी कोळसा, द्रवरूप खनिज तेल, वायुरूप नैसर्गिक वायू. स्थायूरूप पीठ, लिग्नाइट, ब्युटिमिस, एन्थ्रासाइड. द्रवरूप पेट्रोल, डिझेल, केरोसिन, नॅफ्था, वंगण, डांबर. वायुरूप मिथेन, इथेन, प्रोपेन, ब्युटेन.